आर्या घरी नाहीये, म्हणजे तिची जिवंत असण्याची शक्यता कमी आहे. किचनमध्ये भांडी तशीच पडली आहेत. जर आर्या जिवंत असती, घरी आली असती, भांडी साफ केली असती. भांड्याकडे बघून 2-3 दिवसांची भांडी दिसत आहेत. यावरून स्पष्ट होतं आर्या जिवंत नाहीये. मग आर्याची डेड बॉडी कुठे आहे? शोधली पाहिजे. पण त्याआधी आर्याच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट हाती लागले पाहिजेत. कारण ते जर का जामकरच्या हाती लागले तर माझी वाट लागेल. काय होऊन बसलंय? मी माती खाल्ली. लय मोठी चूक झाली माझ्याकडनं. देवाचे पैसे दागिने तळघरातलं चोरीला जाऊ नये म्हणून मी घरात आणून ठेवले होते. गेले सगळे. नाही, तुमची काही चूक नाही याच्यात. तुमचा काही दोष नाही. ज्याने कोणी पैसे चोरलेत, दागिने चोरलेत, तो पाळत ठेवून होता. त्यानेच केलंय सगळं. आणि यांच्या उत्सवामुळे, मिरवणुकीमुळे त्याला आयतीच संधी मिळाली. बाई, आता 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 गावाला काय उत्तर देऊ? कुठं आलो दागिने, पैसे, काय करू? कुठेही जाणार नाहीत. तुमचे दागिने मिळणार, तुमचे पैसे परत मिळणार, आणि तो खुनीही आम्हाला सापडणार. काळजी करू नका. म्हणजे रत्नमावशीचा खून केलाय? हो, खून झालाय. ज्याने कुणी पैसे चोरले, दागिने चोरले, त्याला चोरताना यांच्या पत्नीने पाहिलं आणि म्हणून यांचा खून झाला. पुजारी, तुमची पत्नी एकटी होती का घरात? हो, आम्ही घरात दोघच असतो. मी उत्सवासाठी मंदिरात गेलो. ही घरात एकटीच होती. जामकर साहेब, आम्ही आलो होतो इथं रात्री. मी, लकी आणि अमिताभ. कोण कोण? अमिताभ, लकी आणि मी. कशासाठी? ते मुखवट्याची नथ राहिली होती यांच्या घरात, ते न्यायला आलतो आम्ही. बाकी नाही काय. त्यावेळेस या कुठं होत्या? आम्ही इथं आलो तेव्हा आम्ही हाका मारल्या, पण आम्हाला कोणी आवाजच दिला नाही. कोण दिसलंच नाही ते. म्हणजे आम्हाला वाटलं त्या बाथरूमला गेल्या त्या, म्हणून आम्ही आत आलो. तिथं वॉकर दिसला म्हणून आम्ही हाका मारले, पण त्यांनी का व नाही दिली. आम्ही आत बघितलं, त्या आत नव्हत्या. मग आम्हाला वाटलं त्या आत झोपल्या असत्या. मग त्यानंतर आम्ही आत गेलो आणि बघितलं तर रत्नमावशी झोपलेली होती साहेब. आणि आम्हाला उशीर झालता ना उत्सवाला, म्हणून आम्ही नुसती नथ घेतली आणि लगेच गेलो, थांबलो नाही. हा जामकर चौकशी करत मुळाशी गेला ना, तर हे या सगळ्यात अडकतील. हो, आणि आम्ही आलो ना इथं तेव्हा दरवाजा उघडच होता. हा की नाही रे लकी? हा, म्हणजे दरवाजा लावलेला होता, कडी नव्हती फक्त आतनं. हा, सगळ्यांना बाहेर थांबा. आता इथं ह्यांच्या विरोधात काही पुरावा सापडला तर संपलंच सगळं.
आर्याची डेड बॉडी इथे इथे कोणा ठेवली? जामकरने कसं नाही बघितलं अजून? बरं झालं जामकरने नाही पाहिलं, नाहीतर आतापर्यंत सगळं गाव पेटवलं असतं. ही डेड बॉडी इथे कोणी ठेवली? काहीतरी चुकतंय देवी सिंग तुझा. तो कोण माणूस आहे? तुझे सावज कसं काय मारून टाकतोय तो? सावज मारतोय, त्यांचे दागिने पैसे लुटतोय. साकीची डेड बॉडी लपवली. नशीब ही आर्याची डेड बॉडी मला सापडली आहे. हा जो कोणी येणार त्याला मी सोडणार नाहीये. आधी या डेड बॉडीची विल्हेवाट लावावी लागेल.